सोबत कायम जे राहणार आहे मनोज मेश्राम. तर मनोज मेश्राम हे डॉक्टर आहेत. दिसायला ते छोटे आहेत, पण डॉक्टर म्हणून ते फार मोठे आहेत. आणि या ठिकाणी आज डेंटल केअरचं उद्घाटन आहे. हे उद्घाटन माझ्या भाषणानंतर होणार आहे. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख ऑर्गनायझर डॉक्टर मनोज मेश्राम, दुसरे संजय मेश्राम, WCLचे डायरेक्टर WCLच्या CSR फंडातून जवळजवळ 19-20 लाख रुपये या हॉस्पिटलच्या डेव्हलपमेंटसाठी दिले. आणि ते डॉक्टर हेमंत पांडे, त्या पांडेच्या आपले युपीचे रहने वाले, कहाँ के रहने वाले, नागपूर के रहने वाले. तर या ठिकाणी हेमंत पांडे जे आलेले आहेत त्यांच्या प्रयत्नाने, आणि त्याचबरोबर सीतारामन, आमच्या निर्मला सीतारामन पण दिलेलं आहे. तर ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. आणि WCL ही जी कंपनी आहे ती देशामध्ये प्रसिद्ध असणारी कंपनी आहे. आणि त्याप्रमाणे अनेक कारखान्यांच्या माध्यमातून CSR फंड अनेक लोकांना दिला जातो आणि त्याचा फायदा हजारो, लाखो, करोडो लोकांना होतो. WCLच्या डिपार्टमेंटनी डॉक्टर मनोज मेश्राम यांना 1 कोटी रुपये द्यावेत अशी मी त्यांना मागणी केली होती. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तरी त्यांना 19 लाख रुपये मिळालेले आहेत. 20 लाख मिळालेले आहेत. वरचा माळा सुद्धा चढवण्यासाठी, कारण हे जे सेवाभावी हॉस्पिटल आहे, हे काय इन्कमचं हॉस्पिटल नाही. आणि त्यामुळं पुढचा एखादा माळा बनवण्यासाठी काही जेवढी रक्कम लागेल ती रक्कम मी पुढच्या टप्प्यामध्ये WCL देईल असं मला अपेक्षा आहे. पण अजूनही लोकांची सेवा या ठिकाणी करता येऊ शकते. त्या पद्धतीनं या ठिकाणी डॉक्टर राखी तिरपुडे, डॉक्टर नकुल अंबोरे, डॉक्टर प्रज्ञा मेश्राम जी BDS आहे, त्यांची पुतणी आहे. आजारी असताना तिला बघण्यासाठी मी गेलो होतो. पण आजारी माणसांना मला सारखं बघण्याची माझ्यावर वेळ येते, पण मी अजिबात आजारी पडत नाही. त्यामुळे मला कोणी बघायलाही पाहिजे. त्यामुळं आजारी पडणं म्हणजे माणसाचं जीवन जे आहे त्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घटना होत असतात. तर ती आहे या ठिकाणी सुवती मेश्राम आहे. आमचे भीमराव बनसोड महाराष्ट्राचे नेते, नवनीत महाजन यवतमाळवरून आलेले आहेत. विजय आगलावे आमचे डिव्हिजनचे अध्यक्ष आहेत, RPIचे वर्ध्यावरून आलेले आहेत. राजन वाघमारे हे आमचे साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत. बाळू घरडे आमचे या डिव्हिजनचे सेक्रेटरी आहेत, जनरल सेक्रेटरी आहेत. संजय मेश्राम आणि डॉक्टर तेजस्विनी निकोसी. त्याने अजून कुठं नाव राहिलं का? तानिया, डॉक्टर तानिया मनवानी. म्हणजे मी ज्या ज्या वेळेला पित राहीन पाणी त्यावेळेला माझ्यासमोर उभी राहील डॉक्टर मनवानी. अरे, आणि आम्ही तर ऐकत असतो नेहमी आमच्या भीमाची, बुद्धाची गाणी. आम्ही तर ऐकत असतो नेहमी बुद्धाची आणि भीमांची गाणी. म्हणूनच माझ्या तोंडामध्ये असते अत्यंत साधी पाणी. तर आता याचं उद्घाटन होणार आहे. आणि डॉक्टर रिपब्लिकन पक्षामध्ये आल्यामुळं आमच्या पक्षामध्ये लोक जास्त आजारी पडत नाही.
डॉक्टर ताबडतोब त्या ठिकाणी हजर असतात की काय काय झालं असेल तर ताबडतोब त्याला बरं करण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता असते. त्यामुळं एमबीबीएसला ऍडमिशन घेण्यासाठी फार मोठी चढावण असते. अनेक मुलं आणि मुली जे आहे ते मुली या आपलं नशीब आजमावण्यासाठी जसं आयएएस आयपीएस साठी जसे युपीएससी एक्झामसाठी फार मोठी धडपड असते. मुलं एकदा दोनदा चारदा पाचदा सहादा इलेक्शन आपल्या एक्झामला बसतात आणि कुणाला आयएएस कॅडर मिळतं, कुणाला आयपीएस मिळतं, कुणाला आयएएस मिळतं. तर अशा पद्धतीचं आपल्या त्यांच्या मेरिट प्रमाणे ते कॅडर मिळत असतं. त्या पद्धतीनं डॉक्टरचं सुद्धा एमबीबीएससाठी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या मुलं मुली आहेत त्या फार उत्सुक असतात. डेंटल हे डिपार्टमेंट अत्यंत महत्वाचं आहे. माणसाला खरं जिंदगी जगायची असेल तर आपले दात आपले टीथ अत्यंत चांगले असले पाहिजे. आणि माणसाने खाल्लंच नाही तर माणूस जगू शकत नाही. खायचं असेल तर दातांची आवश्यकता असते आणि दातांची देखभाल करण्यासाठी त्यांचे ट्रीटमेंट करण्यासाठी आजपासून या ठिकाणी डेंटल हॉस्पिटल म्हणाले ना, डेंटल हॉस्पिटल डेंटल क्लिनिक जे आहे ते या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्याला WCLचा मोठा हातभार लागलेला आहे. त्यामुळं आज आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात. सर्वांना उद्घाटनानंतर जेवणाचाही कार्यक्रम आहे. मला